नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जय मराठी टेक यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, इंस्टाग्राममध्ये आपण जेव्हा स्टोरी ठेवतो तेव्हा आपण स्टोरीमध्ये काही लोकांना तेथे मेन्शन करतो आणि स्टोरी ठेवतो. परंतु मित्रांनो, इंस्टाग्राममध्ये स्टोरी ठेवल्यानंतर आपण काही लोकांना तिथे इंस्टाग्राम स्टोरीमध्ये मेन्शन करायचं विसरलेलो आहोत असं आपल्याला आठवतं. तर अशा वेळी इंस्टाग्राम स्टोरी ठेवल्यानंतर देखील आपण एकापेक्षा जास्त व्यक्तींना कशा प्रकारे इंस्टाग्राम स्टोरीमध्ये मेन्शन करू शकतो ते आपण आता ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. त्याकरिता आता मी येथे माझं इंस्टाग्रामचं ॲप्लिकेशन ओपन करत आहे. इंस्टाग्रामचं ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो, तुम्ही ज्या स्टोरी ठेवली आहे त्यावर तुम्हाला इथे जायचं आहे. तेथे गेल्यानंतर मित्रांनो, तुम्ही इथे खाली पाहू शकता की मेन्शन म्हणून एक ऑप्शन आहे, त्यावर येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्ही हवा असलेल्या तुमच्या इथे व्यक्तींना येथे मेन्शन करू शकता. आता येथे मी एका अकाउंटला येथे सिलेक्ट करत आहे आणि त्याला येथे मेन्शन करत आहे. अजून देखील तुम्ही येथे अकाउंट येथे ॲड करू शकता अशा प्रकारे आणि ॲडवर क्लिक करू शकता. आता मी इथे ॲडवर क्लिक करत आहे. ॲडवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे खाली पाहू शकता की येथे ॲडेड मेन्शन्स असं आलेलं आहे. म्हणजेच आपण ज्या व्यक्तींना येथे नवीन प्रकारे ॲड केलेलं होतं त्या व्यक्ती येथे इंस्टाग्राममध्ये ॲड झालेल्या आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो आहोत की इंस्टाग्राममध्ये स्टोरी ठेवल्यानंतर देखील आपण एखाद्या व्यक्तींना इंस्टाग्राम स्टोरीमध्ये कशा प्रकारे मेन्शन करू शकतो. धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा. तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील. धन्यवाद.